नमस्कार, मी तेजस्विनी कदम. मी शशी गायकवाड. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रहो, शिक्षणशास्त्र विद्याशाखेने बीएड, एमएड हे शिक्षणक्रम सुरू केलेले आहेत. त्यासोबतच एसएचजी, डीएसएम आणि बालसेविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम हा एक शिक्षणक्रम सुरू केलेला आहे. बालकांच्या शिक्षणाची सुरुवात ही खरं म्हणजे कुटुंबापासून होते आणि तीही अगदी अनौपचारिकपणे. पण आपण बालकांच्या औपचारिक शिक्षणाची सुरुवात ही त्यांच्या वयाच्या 2.25 ते 2.5 वर्षापासून सुरू करतो आणि ती पूर्व प्राथमिक शिक्षणापासून म्हणजेच बालशिक्षणापासून. आजकाल आपण मुलांना प्ले ग्रुप, नर्सरी, लोअर केजी, हायर केजी अशा पद्धतीने वर्गात पाठवायला सुरुवात केलेली आहे. पण कधीतरी आपण या बालशिक्षणामध्ये नेमकं काय शिकवलं जातं, कुठले अभ्यासक्रम असतात ह्याचा कधी विचार केलाय का? मला असं वाटतं या संदर्भात विचार करणारे खूप कमी लोक असतील. आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बालशिक्षणाच्या संदर्भात एकवाक्यता यावी यासाठी 2002 या वर्षापासून बालसेविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम हा सुरू केलेला आहे. पण त्याची माहिती घेण्यापूर्वी मला वाटतं की बालशिक्षणाचा इतिहास हा जाणून घ्यावा. अगदी. बालशिक्षणाचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्याच्या 2 स्तरावर विचार करणे आवश्यक आहे. एक म्हणजे जागतिक पातळीवर आणि दुसरं म्हणजे आपल्या देशामध्ये, भारतात बालशिक्षणाची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली असा आपण विचार करूया. जर आपण जागतिक स्तरावर विचार करायचा म्हटला तर अगदी 2,500 वर्षापूर्वी प्लेटो नावाच्या शिक्षण तज्ज्ञाने असं म्हटलं होतं की बालकाला शिक्षण देण्यासाठी त्याला घराच्या बाहेर न्यावं आणि त्याला शिक्षण कोणी द्यावं, तर जिने बाल शिक्षणाचं प्रशिक्षण घेतलेलं असेल अशा व्यक्तीने बालकाला प्रशिक्षण द्यावं. तर पेस्टॉलॉजीचं म्हणणं असं होतं की बालकाला चुकत शिकू द्यावे. तर रुसो म्हणायचे की बालकाच्या उपजत क्षमतानुसार, गरजानुसार त्याला शिकू द्यावे. आता हे अनेक प्रकारचे मत मांडले गेले. अनेक तज्ज्ञांनी, शिक्षण तज्ज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या अनुभवाप्रमाणे मत मांडलेली आहेत. मॅडम मॉन्टेसरी म्हणतात की बालक हा जन्मापासून संवेदनशील असतो, म्हणून बालकाला त्याच्या संवेदना लक्षात घेऊन आपण शिकवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी अंतःप्रेरणा असते त्या अंतःप्रेरणेने बालक शिकत असतो, म्हणून त्याच्यावर शिक्षण लादायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि भारतामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर अगदी मला वाटते 1890 या साली बालवाड्या ह्या निर्माण करण्यात आल्या होत्या आणि त्याची सुरुवात केली गिजूभाई बधेका यांनी गुजरातमध्ये, तर अनुताई वाघ यांनी महाराष्ट्रामध्ये. अनुताई वाघांची मैत्रीण ताराबाई मोडक या दोघींनी मिळून कोसबाड इथे बालवाडीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. आता हे बालवाडीचं प्रशिक्षण, बालवाडी म्हणजे वाडी म्हणजे बगीचा आणि बालवाडी म्हणजे बालकांचा बगीचा. बगीच्यामध्ये मुलं कसं खेळतात, बागडतात आणि त्याच्यातूनच ते शिकतात. अगदी बरोबर. तर बालकांना असं खेळत हसत जर शिकू दिलं तर ते जास्त चांगलं शिकतील असं त्यांचं मत होतं. बरोबर. आणि म्हणून बालवाड्या ह्या निर्माण करण्यात आल्या. हे स्वातंत्र्य पूर्वीचा काळ. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक बालवाड्या ज्या निर्माण झाल्या त्या 1953 साली आणि ह्या बालवाड्या अगदी दूर प्रांतात, रिमोट एरियाजमध्ये प्रस्थापित करण्यात आल्या, जेणेकरून की तिकडच्या बालकांना ह्या एक चांगलं वळण लावता येईल, चांगलं त्यांना नैसर्गिकरित्या काही शिक्षण देता येईल. आणि त्यानंतर आलं एक ICDS म्हणजे एकात्मिक बाल शिक्षण योजना. आणि ह्या योजनेअंतर्गत काही बालकांना त्यांचा सर्वांगीण विकासासाठी काय काय करता येईल याचा विचार करून काही शिक्षण देण्यात आलं, प्रशिक्षण देण्यात आलं आणि ह्या कार्यकर्त्या ज्या होत्या त्या बालशिक्षण देऊ लागल्या. आणि त्याच्यानंतर मग अलीकडे अंगणवाडी कार्यकर्तीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आपण अंगणवाडी ताई असं पण म्हणतो, बालवाडी ताई असं पण म्हणतो. बरोबर आहे. तर ह्या अंगणवाडी कार्यकर्ते ज्या आहेत ना, या 1000 वस्ती, 1000 लोकसंख्याला एक अंगणवाडी असं एक शासनाचं धोरण आहे. आणि याच्यामध्ये ह्या ज्या अंगणवाडी कार्यकर्त्या आहेत यांनी बालकांचं संगोपनाविषयी विचार करायचा इतकंच नव्हे तर
ज्या गर्भवती माता स्त्रिया असतात त्यांची पण काळजी घेणे, तर बाळंतपण झाल्यानंतर माता आणि बालक दोघांची काळजी घेणे, असं सगळं यांना करावं लागतं. तर आपला हा जो शिक्षणक्रम आहे हा अंगणवाडी कार्यकर्त्यांना, बालवाडीमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहे. बरोबर. आणि इतकंच नव्हे तर मला असं वाटतं की इव्हन घरामध्ये जी आई असते तिला सुद्धा तिने जर आपली पुस्तकं वाचली तर तिला सुद्धा ते उपयुक्त ठरणार आहे. अगदी म्हणजे बालशिक्षणातल्या अगदी शास्त्रशुद्ध ज्ञानाची आणि बालशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या शास्त्रशुद्ध कौशल्य विकसनाची तत्व आहे ती सगळी आपल्या या शिक्षणक्रमामध्ये असतात. आता आपण या शिक्षणक्रमाच्या संदर्भात किंवा या शिक्षणक्रमासाठी नेमकं कोण प्रवेश घेऊ शकतं, त्याची प्रवेश पात्रता काय असायला पाहिजे, त्याचा कालावधी काय आहे, याच्या संदर्भात माहिती मिळवू. बंधू भगिनींनो, आत्ताच डॉक्टर गायकवाड यांनी उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या ज्या काही बालवाड्या किंवा बालशिक्षणासंदर्भात काम करणाऱ्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत किंवा अंगणवाड्या आहेत, त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या काही सेविका किंवा बालवाडी ताई म्हणूया आपण किंवा अंगणवाडी ताई म्हणूया, यांना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते या शिक्षणक्रमाचे उमेदवार होऊ शकतात. याशिवाय या शिक्षणक्रमाची पात्रता काय आहे, तर पहिली महत्वाची पात्रता ती विद्यार्थिनी किंवा तो उमेदवार हा SSC म्हणजे शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेला हवा. दुसरी महत्वाची पात्रता म्हणजे त्या सेवेत असल्या पाहिजेत, बालवाडीमध्ये त्या सेवेमध्ये असल्या पाहिजेत. आणि तिसरी जी काही पात्रता आहे ती पात्रता अशी आहे की जर का एखाद्या उमेदवाराला प्रवेश घ्यायचा असेल आणि तो बालवाडीमध्ये साधारणतः 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अनेक वर्ष काही त्या ठिकाणी कार्यरत असेल तर त्याची शैक्षणिक पात्रता ही आपण शिथिल करणार आहोत. म्हणजेच तो समजा 7वी पास असला पण त्याचा बालशिक्षणातला अनुभव असला तर आपण ही शिक्षणाची पात्रता आपण कमी करणार आहोत. तेजस्विनी, तू जे सांगितलं किंवा 7वी पास असेल तरी चालेल, पण ज्या महिला सेवेत नाहीत पण ग्रॅज्युएट आहेत अशा ग्रॅज्युएट महिलांना सुद्धा हा कार्यक्रम करता येईल. म्हणजे मग त्या सेवेत नसल्या तरी चालणार आहे. म्हणजे मुक्त विद्यापीठानं महिलांना आणि आपण जे वुमेन्स एम्पॉवरमेंट हे जे काही आपल्या मुक्त विद्यापीठाचं एक उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने घरामध्ये कार्यरत असणाऱ्या म्हणजे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी पण त्या जर ग्रॅज्युएट असतील तर त्यांना सुद्धा आणि किंबहुना महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा हा शिक्षणक्रम पूर्ण करता येऊ शकते हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करू इच्छिते. तर ही झाली आपली शैक्षणिक पात्रता. हा जो शिक्षणक्रम आहे हा 1 वर्ष कालावधीचा आहे. 1 वर्ष म्हणजे संपूर्ण वर्षभर काही अभ्यास केंद्रावर जावं लागत नाहीये. ते फक्त 14 दिवसाचा संपर्क सत्र असतो आणि तो 14 दिवसाचा संपर्क सत्र संपूर्ण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये विखुरलेला असतो. अच्छा, हा जो शिक्षणक्रम आहे हा शिक्षणक्रम आपल्या मुक्त विद्यापीठाच्या भाषेमध्ये आपल्याला कदाचित लक्षात येईल 16 श्रेयांकांचा आहे. आता मी 1 मिनिटाभरात तुम्हाला श्रेयांक ही संकल्पना समजावून सांगते. 1 श्रेयांक म्हणजे 30 ते 35 तास अभ्यास, तसा 16 श्रेयांक म्हणजे 480 ते जवळजवळ 560 तास एवढे तासिका. आणि अर्थातच या 560 तासिकांमध्ये संपर्क सत्राच्या ठिकाणी जी काही तासिका घेतल्या जाणार आहेत किंवा तो वेळ आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीने 16 श्रेयांकांचा हा अभ्यासक्रम आहे. त्याच पद्धतीनं माध्यमाच्या बाबतीत मला आणखी नमूद करावं असं वाटतं की आपला हा जो शिक्षणक्रम आहे हा पूर्णतः मराठीतून आहे आणि महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असल्यामुळे अर्थातच आपलं सगळं अध्ययन साहित्य आणि शिक्षणक्रम आपण मराठीतून केलेला आहे. पण असं आहे की जरी मराठीत हा अभ्यासक्रम आहे, पुस्तकं मराठीत आहेत, पण ज्यांना हिंदीतून किंवा इंग्रजीतून आपलं उत्तर द्यायचं असेल, काम करायचं असेल, पाठ घ्यायचं असेल, त्यांना आपण विद्यापीठ परवानगी देतं. म्हणजे फक्त त्यांनी अर्ज करायचा असतो की आम्ही प्रश्नपत्रिका इंग्रजी किंवा हिंदीतून सोडवणार आहोत आणि विद्यापीठ त्यांना परवानगी देतं. त्यात काही प्रश्न नाही. म्हणजे आपण आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आणि जगभरात आपण पोहोचलेलो आहोत त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागणार आहेत आणि आपण त्या स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे आपण माध्यमाचा कुठल्याही प्रकारचा बाऊ या ठिकाणी बाळगायचा नाहीये. आता आपण अभ्यासक्रमाच्या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया. बरोबर. या 4 अभ्यासक्रमांची नावं बालशिक्षणाची तत्वे आणि बालविकास आणि बालमानसशास्त्र हा पहिला अभ्यासक्रम आहे. बालकाचा आहार आणि आरोग्य हा दुसरा अभ्यासक्रम आहे. बालशिक्षणाची कार्यपद्धती हा तिसरा अभ्यासक्रम आहे आणि बालशिक्षणाचं व्यवस्थापन आणि मूल्यमापन असे 4 अभ्यासक्रम आहेत. आणि हे 4 अभ्यासक्रम सैद्धांतिक भागामध्ये गणले जातात. त्याच पद्धतीनं प्रात्यक्षिक कार्य सुद्धा आहे.
हे जे प्रात्यक्षिक कार्य आहेत हे प्रात्यक्षिक कार्य त्यांनी 2 संपर्क सत्राच्या मध्ये करायचं असतं अगदी. आणि याचे प्रकार आहेत. म्हणजे एक तर अभ्यास केंद्रावर करावायचे प्रात्यक्षिक असतात जे अभ्यास केंद्रावरच करावे लागतात. तिथे संमंत्रक असतात आणि हे संमंत्रक शिकवत नसतात, ते फक्त संमंत्रण करतात. संमंत्रण करणे म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या अडचणी सोडवणे. अगदी बरोबर. म्हणजे दूरशिक्षणाचा जो खरा गाभा आहे किंवा आत्मा म्हणते मी की स्वयं अध्ययन. तर प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं असतं आणि आपल्या अडचणी संमंत्रकांना विचारायच्या असतात. बरोबर. म्हणजेच मित्र हो, अभ्यासक्रम हा 2 प्रकारचा आहे हे आपल्या लक्षात येईल. एक बरोबर. प्रात्यक्षिक कार्य आहे आणि दुसरं सैद्धांतिक भाग आहे. अर्थात मुक्त विद्यापीठानं महाराष्ट्रभरात बालसेविका प्रमाणपत्र शिक्षण क्रमाची अभ्यास केंद्र तयार केलेली आहेत. अभ्यास केंद्र ही मुक्त विद्यापीठाची खरं म्हणजे संपत्ती आहे, कारण अभ्यास केंद्रांवरच शिक्षण क्रमाची कार्यवाही ही राबवली जाते. अभ्यास केंद्र संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. या सर्व केंद्रांची माहिती आपण वेबसाईटवरती दिलेली आहे आणि त्या ठिकाणी वेबसाईटवर आपल्याला या अभ्यास केंद्रांच्या केंद्र संचालकांची नावं, केंद्र समन्वयकांची नावं, अभ्यास केंद्राचा संपूर्ण पत्ता, फोन नंबर अशी माहिती आपल्याला मिळेल. आमची वेबसाईट www.ycmou-edn.com. आता आपण या शिक्षणक्रमाच्या कार्यवाही संदर्भात जाणून घेऊया. शिक्षणक्रमाची कार्यवाही अभ्यास केंद्रांवर होत असते. बरोबर. आणि तेजस्विनीने सांगितल्याप्रमाणे अभ्यास केंद्र हे विद्यापीठाची संपत्ती असतात. या अभ्यास केंद्रांवर जे जे शिक्षणक्रम राबवले जातात त्याची कार्यपद्धती काय असावी याची सूचना, याचं मार्गदर्शन, याचं प्रशिक्षण दिलं जातं. आता बालसेविका प्रमाणपत्र शिक्षणक्रमाचं मगाशी सांगितल्याप्रमाणे की 14 दिवसाचे संपर्क सत्र असतात. तर त्याच्यामध्ये पहिले 2 दिवस जे आहेत ते उद्बोधनाचे असतात. म्हणजे काय काय करायचं आहे प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना सगळं सांगितलं जातं, साहित्य दिलं जातं आणि त्याचं वाटप होतं, स्वाध्यायाच्या बाबतीत सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना प्रथम संपर्क सत्रासाठी बोलवण्यात येतं. संपर्क सत्रामध्ये काही कृती दर्शन होत असतात. बरोबर. आणि कृती दर्शन म्हणजे ज्याला आपण डेमॉन्स्ट्रेशन असं म्हणतो. पाठ कसा घ्यायचा तो प्रत्यक्ष संमंत्रक घेऊन दाखवतात. एखादी कृती कशी करायची प्रत्यक्ष ती कृती करून दाखवली जाते. म्हणजे हे झाले कृती दर्शन. आणि याचं निरीक्षण करून हे आत्मसात करून मग प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ते काम करायचं असतं. मॅडमने उल्लेख केला आता की संपर्क सत्रामध्ये संमंत्रणं होतात. संमंत्रणं ही कदाचित आपल्यासाठी नवीन संकल्पना असू शकते. आपण शाळा महाविद्यालयांमध्ये जातो आणि आपण शिकतो, म्हणजे त्या ठिकाणी शिकवलं जातं. बरोबर. पण मुक्त विद्यापीठाच्या या अभ्यास केंद्रांच्या कार्यवाहीमध्ये शिकवलं जात नाही. म्हणजेच काय, त्या ठिकाणी संमंत्रणांच्या माध्यमाने मार्गदर्शन हे केलं जातं. जे काही अभ्यास केंद्रांवरती संमंत्रक कार्यरत असतात ते या ठिकाणी संमंत्रणाच्या माध्यमाने काउन्सिलिंगचा अर्थच खरं म्हणजे त्या ठिकाणी अपेक्षित आहे की मार्गदर्शन हे त्या ठिकाणी होतं. आणि आपण जे मगाशी विषय बघितले त्या 4ही विषयांचं संमंत्रणाचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि याच पद्धतीने मग ही संपूर्ण वर्षभराच्या किंवा या संपर्क सत्राच्या दरम्यान कार्यवाही ही होत असते. त्यामध्ये मॅडमने उल्लेख केला कृती दर्शनाचा, प्रात्यक्षिक कार्याचाही त्या ठिकाणी समावेश केला गेलेला आहे. आणि ही जी प्रात्यक्षिक आहेत मगाशी मी मला वाटतं सांगितलेलं आहे की प्रात्यक्षिक जी असतात ती 3 स्तरावर असतात. अगदी. एक तर अभ्यास केंद्रावर, एक तर घरी आणि एक तर क्षेत्रीय प्रात्यक्षिक. आता अभ्यास केंद्रावरचे प्रात्यक्षिक म्हणजे मी कृती दर्शन झालं, निरीक्षण केलं, आत्मसात केलं आणि मग स्वतः प्रात्यक्षिक केलं. पण मग जी गृह प्रात्यक्षिकं आहेत ही गृह प्रात्यक्षिकं जी असतात त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी आपल्या घरी एकटेच ते प्रात्यक्षिकं करू शकतात. समजा 2 बालकांचं निरीक्षण करायचं आहे, मग ही 2 बालकं आपल्या घरात असू शकतात, आपल्या शेजारी असू शकतात किंवा आपल्या नातेवाईकांची असू शकतात. तर त्यांचं निरीक्षण ती स्वतः करू शकते. हे झालं गृह प्रात्यक्षिक. गृह प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तयार करायला मिळतं आणि त्यामुळे मग उमेदवारांना आपली क्रिएटिव्हिटी, त्यांच्या अंगी जी काही कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा या ठिकाणी वापर करता येऊ शकतो. हे बघा, या 3 पेन्सिल या 3 अंकापुढे ठेवणार आहे. छोटा मनोरा ठेवायचा, मग परत हा छोटा मनोरा ठेवायचा, मग कोणता मनोरा ठेवायचा. आणि विशेष म्हणजे
अभ्यास केंद्रावरती सगळ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन मांडलं जातं. बरोबर आहे. आणि त्याचेही काही नमुने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे खऱ्या अर्थाने बालशिक्षणाशी संबंधित जी काही तज्ञता जी आहे ती तज्ञता या ठिकाणी दाखवण्याची संधी उमेदवाराला मिळू शकते. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी आहेत ना, हा. जसं खेळ, गाणी, गोष्टी संग्रह करणे. बरोबर. आता याच्यामध्ये पुन्हा त्यांना क्रिएटिव्हिटी करायला हो. वाव आहे. एखादी प्रशिक्षणार्थी स्वतःची कविता स्वतः तयार करू शकते, संकलन करू शकते. ऍक्शन करा आताची. कपाटात मांजर तिची नजर आहे आमच्यावर उडीद मांजरांनी अशी काही प्रात्यक्षिकं आहेत जे पाठासाठी तयार कराव्या लागणाऱ्या शैक्षणिक साधनांपेक्षा वेगळी आहेत आणि म्हणूनच प्रदर्शन भरायला आपल्याला सोपं जातं. अगदी बरोबर. मग यानंतर काही क्षेत्रीय प्रात्यक्षिकं आहेत आणि ही क्षेत्रीय प्रात्यक्षिकं म्हणजे ज्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी सेवारत असतात त्या ठिकाणी त्यांनी ही प्रात्यक्षिकं करायची असतात. एक उदाहरण सांगते. पालक सभा घेणे. आता पालकांची सभा घ्यायची म्हणजे बालसेविका जी आहे बालवाडीत आहे तिथे जी मुलं आहेत त्यांच्या पालकांना बोलवणं, त्यांच्याशी बोलणं, बालकांसंबंधी गोष्टी करणं, म्हणजे एकमेकांच्या बाबतीत जाणून घेणं, या अशा प्रकारचं प्रात्यक्षिक त्यांना करावं लागतं. मग संस्था भेटी आहेत. म्हणजे ही सुद्धा कसं आहे की हे सगळं क्षेत्रीय कार्यक्रम आहे. एकूणच 3 प्रकारचे प्रात्यक्षिक कार्य यामध्ये दिसतात. बरोबर. आता आपण शिक्षणक्रमाच्या मूल्यमापना संदर्भात थोडक्यात माहिती मिळवू. बरोबर. हा जो शिक्षणक्रम आहे हा 1000 गुणांचा शिक्षणक्रम आहे. बरोबर. मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे सैद्धांतिक भागाचे जे 4 विषय आहेत ते त्या 4 विषयांची अंतिम लेखी परीक्षा होते. बरोबर. आणि ती 400 गुणांची असते. बरोबर. म्हणजे अंतिम लेखी परीक्षा 400 गुणांची आणि त्याचबरोबर आत्ताच आपण उल्लेख केलेल्या सगळ्या प्रात्यक्षिक कार्याचं अंतर्गत मूल्यमापन हे 600 गुणांचं. बरोबर. आणखी एक सांगते मी की अंतिम परीक्षा तर होते पण एक चाचणी पण असते. ती म्हणजे अंतिम परीक्षा होण्यापूर्वी ही चाचणी घेतली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांना एक सराव दिला जातो की कशा प्रकारचे प्रश्न असतील. आपल्या विद्यापीठामध्ये आपण उच्च विचार प्रक्रियेवरचे प्रश्न घेतो. अगदी. बालसेविका प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी सुद्धा असेच प्रश्न असतात अगदी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे अनुभव घेत असता, बालवाडीमध्ये जे तुमचे अनुभव असतात त्याच्या आधारे तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. तर त्याचा सराव त्यांना दिला जातो आणि ह्या चाचणी परीक्षेला आपण प्रात्यक्षिकांमध्येच मोजतो. अगदी. म्हणजे इतकी प्रात्यक्षिकं जी त्यांना करायची असतात ही प्रात्यक्षिकं त्यांनी स्वतः करायची, अहवाल द्यायचे आणि त्याच्यानंतर जी मौखिक परीक्षा होते त्या मौखिक परीक्षेच्या वेळेला जेव्हा परीक्षक येतात, एक अंतर्गत परीक्षक असतो, एक बहिस्थ परीक्षक असतो. मग ते बघतात सगळं, कारण ह्या प्रशिक्षणार्थी सगळं घेऊन येतात आणि तिथे आल्यानंतर ते बघतात की यांनी काय काय केलेलं आहे. मग ते परीक्षक ते सगळं बघतात, चाळतात आणि मग त्यांना प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारल्यावर हे लोक जर उत्तर देऊ शकले नाही तर मग त्यांना समजतं की हे काम यांनी केलेलं नाहीये. तर प्रात्यक्षिक जे असतात ते स्वतः प्रशिक्षणार्थ्यांनी करायचे असतात आणि त्याच्यावर प्रश्न असतात मौखिक परीक्षेत. आपण मूल्यमापनासंदर्भात माहिती मिळवली. पण मित्र हो, गेल्या वर्षी या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतलेल्या आणि हा शिक्षणक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींशी आता आपण बोलणार आहोत. मी मनीषा वसंतराव जगताप, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे राबविण्यात येणारा बालसेविका शिक्षणक्रमाची पहिल्या बॅचची विद्यार्थिनी. हा शिक्षणक्रम अतिशय उत्तम आणि चांगला वाटला. ह्या शिक्षणक्रमात बालकाची वाढ, शिवाय विकास, बालकाच्या विविध गरजा ह्या संदर्भात अतिशय समर्पक दर्शन थोड्या कालावधीमध्ये ह्या अभ्यासक्रमातून मिळालेलं आहे. बालवाडीत तर बालकांशी हितगुज तर होतच, परंतु माता आणि बालक ह्यांच्यामधला सुसंवाद नेमका कसा असावा, बालकाच्या गरजा कुठल्या आहेत, त्यात शारीरिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक ह्या इतरही गरजांची अतिशय चांगली माहिती ह्या शिक्षणक्रमातून मिळालेली आहे. शिवाय प्रात्यक्षिक करत असताना सुद्धा बऱ्याचशा काही अडचणी जाणवल्या. शाळेतला जो उपलब्ध वेळ आहे तो वेळ जरा अपुरा वाटला. त्यामुळे बालकांशी जो काही संवाद साधायचा त्या संवादात थोडक्यात अडचणी आल्यामुळे काही प्रात्यक्षिकं घाईघाईने उरकवावी लागलीत. परंतु तेवढ्या कालावधीत का होईना बालकांशी हितगुज हे अतिशय समर्पकपणे झालं आणि एक अनोखा आणि वेगळा अनुभवही मिळाला आणि आनंदही मिळाला. प्रतिसाद उत्तम होता, त्यामुळे अतिशय वेगळा आनंदच प्राप्त झाला. ह्या अभ्यासक्रमाच्या उपयोगाबाबत जर म्हणायचं तर आपल्याच बालकाशी नव्हे तर
परिसरातील नातेवाईकातील जीही काही बालकं आपल्या डोळ्यासमोर आहेत तर त्या बालकाच्या पालकांची सुद्धा अगदी सहजपणे चर्चा होईल अशा रीतीने ह्या अभ्यासक्रमामध्ये हितंभूत अशी बालकाबाबत उत्तम माहिती दिलेली आहे. एकूणच हा शिक्षणक्रम अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे घर बसल्या सुद्धा ज्या माता आहेत ज्या बाहेर काम करत नाहीत अशाही मातांनी जर तो शिक्षणक्रम जर घेतला तर आपल्या बालकाचं भविष्य जे आहे ते घडवण्यात त्यांचा एक मोठा हातभार लागेल एवढंच मी यातून नमूद करू इच्छिते. आता एक महत्वाची गोष्ट राहिलेली आहे आणि ती म्हणजे प्रवेश प्रक्रिया. ही माहिती पुस्तिका जी आहे ही पूर्ण वाचल्यानंतर याच्यातच प्रवेश अर्ज आहे आणि हा प्रवेश अर्ज जो आहे हा भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे. कारण याचा मागचा जो भाग आहे या मागच्या भागामध्ये आपल्या केंद्रावरच्या प्रमुखांची सही आणि शिक्का घ्यायचा आहे. कारण समजा मी ज्या बालवाडीमध्ये काम करते आहे तिथे मी प्रात्यक्षिक करणार आहे. गृह प्रात्यक्षिक तर मी माझ्या घरी करणार, पण अभ्यास केंद्रावरचं जे प्रात्यक्षिक आहे ते अभ्यास केंद्रावर करणार आणि क्षेत्रीय प्रात्यक्षिक जे आहे ते प्रात्यक्षिक मात्र मी आपल्या क्षेत्रावर करणार आहे. तेव्हा प्रमुखांची सही घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शिवाय ज्या ग्रॅज्युएट्स आहेत आणि सेवेत नाहीत त्यांनी सुद्धा कुठल्या तरी बालवाडीला भेट देऊन त्यांच्या प्रमुखांना विचारून त्यांची संमती घेऊन हा फॉर्म भरायचा आहे. कारण त्यांनी जर होकार दिला तरच तुम्हाला तिथे प्रात्यक्षिक करायला मिळतील. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या अर्जासोबत तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लावायचे आहे. तुम्ही सेवेत असल्याचा दाखला लावायचा आहे, तुमचा अनुभवाचा दाखला लावायचा आहे, तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे तो लावायचा आहे आणि त्याच्यासोबत डीडी तेजस्विनीने सांगितल्याप्रमाणे हे सगळा बंच तुम्हाला अभ्यास केंद्रावर द्यायचा आहे. मग अभ्यास केंद्रामध्ये जे समन्वयक आहेत, केंद्रप्रमुख आहेत, त्यांनी ते सगळं पडताळून बघून प्रवेश द्यायचा आहे. तो प्रवेश मात्र नॉमिनल राहणार आहे. हा प्रवेश विद्यापीठामध्येच निश्चित केला जाईल. जेव्हा आम्ही तुम्हाला बोलवतो, जेव्हा आम्ही केंद्रप्रमुख आणि समन्वयकांना बोलवतो, प्रशिक्षण देतो, उद्बोधन करतो, त्यावेळेला अभ्यास केंद्राकडून हे सगळे अर्ज आपल्या विद्यापीठाकडे येतात. विद्यापीठाकडे त्याची छाननी केली जाते आणि त्याच्यानंतर प्रवेश निश्चित होतात आणि मग विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे तो कार्यक्रम सुरू करायचा आहे. अगदी बरोबर. मित्र हो, हा शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला या शिक्षणक्रमाचं प्रमाणपत्र हे यशस्वीपणे पास केल्यानंतर मिळतं. त्याच पद्धतीनं या शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर बालशिक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्व शास्त्रशुद्ध ज्ञानाची माहिती मिळते. याचबरोबर आणखी एक महत्वाचा फायदा या उमेदवाराला होऊ शकतो. जर या उमेदवाराला बीएड आणि एमएड करायचं असेल मुक्त विद्यापीठाचं तर हा प्रमाणपत्र शिक्षणक्रम असल्यामुळे त्याचे 2 गुण मिळतात आणि ते त्याच्या अर्हतेमध्ये धरले जातात आणि 2 गुण त्याला ऍडिशनल मिळून प्रवेशासाठी ते एक चांगली संधी त्याला त्या ठिकाणी मिळू शकते. तेव्हा स्कोर वाढतो. हो, तेव्हा ह्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी व्हावी म्हणून मुक्त विद्यापीठानं महाराष्ट्रभरात बालशिक्षणासंदर्भात एकवाक्यता येण्यासाठी हा शिक्षणक्रम सुरू केलेला आहे. या शिक्षणक्रमाला प्रवेश घेऊन आपली तज्ञता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि निश्चितपणे आपल्याला प्रवेश मिळेल यासाठी शुभेच्छा. पण आपल्याला त्यासाठी जर काही संपर्क साधायचा असेल, या शिक्षणक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी आमची वेबसाईट आहे www.ycmou-edn.com. तेव्हा पुन्हा एकदा भेटूया. नमस्कार.